पिछोडे गावाच्या एंट्रीलाच आहे ना आपल्याला चाय भोग, हे आपका नाम क्या जी? सूरज जी है। देखो सूरज जी, ये बच्चे लोग चाय दे रहे हैं। ये बच्चे लोग चाय दे रहे हैं सर्व परिक्रमावासी को। ये छोटा, हाँ चाय दे रहे हैं मस्त। ये पिछोड़े गाँव, इधर एक आश्रम है, आश्रम का नाम क्या है? गायत्री मंदिर। गायत्री मंदिर पिछोड़े गांव में आश्रम है। ये देखो, हम लोग अभी तक बड़वानी से इधर आए हैं। बड़वानी से पहले इधर 7 किलोमीटर इधर आ गए, बराबर 7 किलोमीटर पिछोड़े गाँव मस्त है। नर्मदे यार पिछोडे गाव पास करून आलो ना, गायत्री चेतना केंद्र हा आश्रम आहे। तर आपल्याला आहे ना बडवानी बडवानीवरून आहे ना आपल्याला पिछोडी लागेल। पिछोडीच्या इथं आहे ना 7 किलोमीटर अंतरावर, 7 किलोमीटर अंतरावर। तर पिछोडी आहे ना, हा गायत्री चेतना आश्रम आहे। गायत्री आश्रम हा एक आश्रम लागतो। हे आश्रमावरती तुम्ही आहे ना अन्नप्रसादी, पालभोग, भोजन प्रसादी, विश्राम व्यवस्था पण आहे इथे सर्व आहे। इथून असं आलं पिछोडी गाव पास केलं का बडवानी रोड, हा जो शिल्पानीला जे पराक्रमीवासी येतात ना, परिक्रमावासी जे येतात ना, परिक्रमावासी शिल्पानी रोडला, तर हे आश्रम आहे। असं शेतात आहे, मस्त आश्रम आहे। नर्मदे बघा, आम्ही आहे ना तर पिछोडे गावाच्या इथे पुढे 1 किलोमीटर आल्यानंतर आहे ना गायत्री अन्नक्षेत्र। तर हे असं आहे एक आश्रम, गायत्री पिछोडी गाव, म्हणजे 7 किलोमीटर बडवानीपासून मोठा आश्रम आहे। आम्ही चाय प्रसादी घेऊन पुढे निघालो आहे आम्ही भोवती या ठिकाणी। तर इथे गायत्री हा जो आश्रम आहे, हा रात्रीची पण व्यवस्था आहे, चाय प्रसादी, दुपारचं अन्न, म्हणजे आता इथून पुढे ना सर्व लांब आश्रम आहेत। इथून पुढे तुम्हाला 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर, कधी 20 किलोमीटर भेटते। हे बघा परिक्रमावासी सगळे चाललेत, फटाफट पुढे निघून जातात, काही थांबतात। हे आश्रम आहे नर्मदे हर, हे बघा मला आहे ना, आम्ही आहे ना पिछोडी गाव पास करून आलो, कटोरी गाव पास केले, त्याच्यामधला जो आश्रम होता ना गायत्री, आम्ही पुढे आलो। तर परिक्रमावासी बघा, हे सर्व परिक्रमावासी गाय आणि बकऱ्यामध्ये, पाठीमागून पण काही येतात, काही बघा। बॅग चेंज केलेली, तर पाठीमागून पण येतात। आणि नर्मदे हे पुढं बघा, हे परिक्रमावासी नर्मदे चाललेत बघा। आणि काय आता चढ उतार, म्हणजे आता हा तुम्हाला डोंगर दिसत असेल तर चढ उतार लागणार। आणि आता आपण शिल्पानीला, ह्या शिल्पानी रोड आहे, चाललेलो आहे शिल्पानी रोडला। अजून आम्हाला 2 दिवस लागणार, भोवतीच्या पुढं आहे ना आम्ही जाऊन थांबणार आहे। एक आम्हाला जायचं संध्याकाळपर्यंत, काहीतरी 8-13 किलोमीटर, कारण चढ आहे, जास्त चालतात आणि आश्रम आता लांब आहेत। तर भोवती राहिले तुम्हाला सांगतो, इथं भोवती आहे 7-7 किलोमीटर आहे बघा, 7 किलोमीटर आहे भोवती। तर हे चाललेत परिक्रमावासी। तर माझ्या संगे काय आहे, जे संगे ते पुढे आहेत, नर्मदे हर। काही
फोटो में खींचे। ये देखिए अपने ना हम लोग बड़वानी से पिछोड़ी गाँव, पिछोड़ी से हम भौती जा रहे हैं। अच्छा अभी हमारे सामने जो है ना सब परिक्रमा वासी दिख रहे हैं। अभी पीछे भी है, ये देखो ये भी है। हाँ। आप किधर के? हम खरगोन जिला खरगोन जिला, बकाओ के। बकावा के खरगोन। हाँ हाँ नर्मदा किनारे से। हाँ। ये है, ये पीछे भी अपना है कहाँ सब। का रहना है? पुणे। हम पुणे आंबेगाव तालुका, हैं? पुणे के हम अकेले तालुका, आंबेगाव तालुका के अकेले है खाली। हमारे इधर ग्राम आंबेगाव ग्राम, ये देखो सामने भी है। नर्मदा सबको अकेला हो कि तो अकेला हो, सबको पार लगाए। कोई नहीं, तुम लोग है ना मेरे साथ। आओ सब छेद अपन सब एक परिवार के। परिवार अभी देखो पीछे भी कितना आ रहा है। ये देखो सब लोग है, एक नंबर। ये देखो सब। अच्छा वीडियो बने। हाँ आपने उधर पहुंचा देना हाँ। तुम्हारे गांव वालों को, ये तो उनको सब लोग सिद्ध हैं। होगा कि नहीं यार परिक्रमा बाबा कर रहा। फिर अभी परिक्रमा कर रहे हैं सब। नहीं हो गया ना, सबका हो गया, सबका गया है, कोई दिक्कत नहीं है। मैं आपको हिंदी में बोल रहा हूँ, हम लोग का है हाँ। हिंदी सब लोग को समझता है, तुम्हारे पास भी जाता है। हाँ ये परिक्रमा हम लोग अभी हमारा भौती रुकेंगे, भौती है हम लोग। आपको हाँ। जब आप सागर पार होगा नहीं, जब भी वीडियो बनाकर पहुंचा देना, फिर उस पार जाए जब भी हाँ, हाँ। उनको समझ में आ जाएगा कि आप नर्मदे हर नर्मदे सागर हर। पार हो गए महाराज जी। हा हे हा हे बघा, मला आहे ना, आम्ही आहे ना पिछोडी गाव पास करून आलो, कटोरी गाव पास केले, त्याच्यामधला जो आश्रम होता ना गायत्री, आम्ही पुढे आलो. तर परिक्रमावासी बघा, हे सर्व परिक्रमावासी गाय आणि बकऱ्यामध्ये. पाठीमागून पण काही येतात, पाठीमागून पण येतात काही. बघा बॅग चेंज केलेली, तर पाठीमागून पण येतात. आणि नर्मदे हे पुढं बघा, हे परिक्रमावासी नर्मदे चाललेत बघा. आणि काय आता चढ उतार म्हणजे आता तुम्हाला डोंगर दिसत असेल तर चढ उतार लागणार. आणि आता आपण शुलपाणीच्या म्हणजे शुलपाणीला, या शुलपाणी रोड आहे, चाललेलो आहे शुलपाणी रोडला. अजून आम्हाला 2 दिवस लागणार. भौतीच्या पुढं आहे ना आम्ही जाऊन थांबणार आहे. एक आम्हाला जायचं संध्याकाळपर्यंत, काहीतरी 8-13 किलोमीटर, कारण चढ आहे, जास्त चालतात. आणि आश्रम आता लांब आहेत. तर भौती राहिले, तुम्हाला सांगतो इथं भौती आहे 7-7 किलोमीटर आहे बघा, 7 किलोमीटर आहे भौती. तर हे चाललेत परिक्रमावासी. तर माझ्या संगे काय आहे, जे संगे ते पुढे आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये देखिए पहाड़ी के ऊपर एक है ना मंदिर है, आपको दिख रहा है. मैं अभी झूम किया है पूरा, झूम से आपको दिखेगा. ये परिक्रमा वाला जो रोड है ना, वहाँ से अभी हम लोग शुलपानी चालू होएगा. कल से हम लोग बाय रोड रहेंगे, परसों से शुलपानी. ये देखो परसों से नर्मदे यार. ये देखो सब परिक्रमावासी जा रहे हैं, आपको दिखाते हैं. देखो सब परिक्रमावासी, सब टोटल है. ये देखो ये पूरा ये है, ये जो ये रोड है नर्मदे हर, नर्मदे हर.